छावा भाग 76. वाईकर कुलकर्ण्यांनी महंमद कुलीखानास छत्रपती महाराजांच्या समोर रुजू घातले. मोठ्या मनी महाराजांनी मराठ्यांच्या वाट चुकल्या सरलष्कराला धर्माच्या गोतावळ्यात घेण्याचा निर्णय केला. आपल्या मंत्रिमंडळाची त्याला संमती घेतली. नाशिकला थैलीस्वार धाडून अनंत भटांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी व गडाचे राजोपाध्ये प्रभाकर भट यांनी शुद्धीकरणाचा मुहूर्त काढला. आषाढ वद्य चतुर्थीचा. धर्मकल्पनांना जबरदस्त कलाटणी देणारा हा भारतवर्षातील पहिला विधी होता. जबरीने धर्मांतरित केलेल्या हिंदू धर्मीयांना आजवर परतीच्या वाटा बंदच होत्या. रायगडाच्या सुवर्णी सिंहासनाला साक्ष ठेवून छत्रपती महाराज शास्त्रोक्त पद्धतीने त्या खुल्या करून देणार होते. साऱ्या गडभर या विधीचीच चर्चा चालू झाली. लोहार मेटावरचे लोहार मात्र शा शू करीत घन उतरवून हत्यारांची शेकडो पाती घडवीत होते. त्यावर नजर टाकण्याचा शब्द महाराजांनी संभाजीराजांना टाकला होता. कोंडाजी फर्जंद, रूपाजी भोसला, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी ही मंडळी आता युवराजांच्या दिमतीला असल्यासारखी झाली होती. त्यांना पाठीशी घेऊन संभाजीराजे लोहार कारखान्यावर आले. इथे 10-10 हारीच्या आमनेसामने असे थोराड भाते फुरफुरत पेटले होते. निखाऱ्यावरची लालेलाल पाती सांडशीने उचलून कारागीर लोहार घनकऱ्याला नुसत्या हुंकाराने घन कसा अचूक उतरवावा याची लग देत होते. घडलेल्या पाणी द्यायच्या काळसर निळपट हत्यारांच्या बनावटीप्रमाणे धोप, फिरंग, बाकी, पठाणी अशा कलमवार राशी घालण्यात आल्या होत्या. संभाजीराजांना बघताच कामात घडलेले घामेघूम लोहार घन सांडस थोपवून अदब द्यायला धडपडू लागले. हातपंजा उठवून त्यांना नुसत्या इशारतीवर काम चालू ठेवायला सुचवीत संभाजीराजे कलमवार घातलेल्या हत्यारांच्या राशीजवळ आले. झुकून प्रत्येक राशीतील एक एक हत्यार उचलून मूठ भरून पेलून बघत ते कोंडाजी, खंडोजी, रूपाजी यांच्या हाती देऊ लागले. या घडल्या हत्यारांना आपणाला कोण कमरेशी वागविल याची काहीही कल्पना नाही. कुणाची शिरे यांच्या उतरत्या वारांना धुळदोस्त होतील याचा यांना अंदाज नाही. या धुळदोस्त होणाऱ्या शिरांमुळंच कुणाच्या शिरी मानाचे पेच चढतील याचा यांना कयास नाही. जीव लावून यांना घडविणाऱ्या या लोहारांना ही हत्यारे चालविता येत नाहीत. यांचं काय होणार हे त्यांनाही ठाऊक नाही. केवढ्या गुंतवळीचा आहे हा हयातीचा शतरंज. हाती घेतलेल्या फिरंग माटाच्या हत्याराकडे विचारात गेलेले संभाजीराजे नुसते बघतच राहिले. धाकलं धनी, ह्यो योकमाट पारखून बघावा. कारखान्याच्या प्रमुखाने दगडोजीने एक बांकी संभाजीराजांच्या समोर धरली. हातची फिरंग रायाजीकडे देत हसत संभाजीराजांनी ती बांकी बोटाच्या पकडीत घेत निरखली. भात्याव घातलं तवा हे हत्यार डोळ्याखाली पडाय पाहिजे होतं धनी. पार गंजल्यालं होतं. हत्ती टाक्यातनं कुणीतरी हे गाळ उपसताना बाहेर काढलं आणि शिलेखान्यात भरनाक केलं. शिकलं पार झडल्याली. पात्याला कुचमून हे पार तांबारून गेलं होतं. आता नाही वळकाय येत. दगडोजी आपली करामत सांगताना अभिमानाने फुलून आला होता. संभाजीराजांना मात्र हातातील बांकीने नेताजीरावांची सय करून दिली होती. त्या बांकीला धरून दुहातीच्या कैक ऐरणींवरून घन घेताना उसळणाऱ्या ठिणग्या त्यांचे डोळे पकडू बघू लागल्या. मनात विचारांच्या ठिणग्यांचा शिवरता सडा पसरू लागला. आमचे महाराज साहेब केवढे थोर कसबी लोहार. त्यांच्या मनाचा ठाव आम्हास नाही. कुणालाच लागत नाही. लागायचा नाही. हाती सांडस नाही. समोर पेटता भाता नाही. दिमतीला घण करी नाही.
पण माणसांचा गंज ते नुसत्या जबानीने निपटून काढतात. आम्हास वाटले होते ते नेताजी काकांना नुसते पदरी घेतील, पण त्यांनी त्यांच्या शुद्धीकरणाचा निर्णय केला. मुलूकभर त्याची आमंत्रणं धाडली. हे केवळ माणसांचा गंज काढणे नव्हे, हे तांबरलेल्या उभ्या धर्माचाच गंज निपटणे आहे. ते तेच करू जानत. हे असले आगीशी झट्या घेणारे लोहार काम. अभिमानाने संभाजीराजांचे डोळे उजळले. बाबा, फार देखणं आहे हे काम, म्हणत संभाजीराजांनी बाकी दगडोजीच्या हाती दिली. वद्य पक्षातील असला तरी नेताजींना शुद्ध करणारा चतुर्थीचा क्रांतिकारक दिवस उगवून आला. पावसाळा होता तरी आमंत्रण पावलेला खासा लोक गड दाखल झाला होता. होमकुंड मांडलेल्या दरबारी चौकात पूर्वाभिमुख बैठकीवर छत्रपती महाराज स्थानापन्न झाले. त्यांची पायगत धरून उभारलेल्या बैठकीवर डाव्या हाताशी रामराजांना घेऊन संभाजीराजे बसले. त्या राजबैठकींना धरून दुतर्फा मोरोपंत, हंबीरराव, अण्णाजी, प्रल्हादपंत, निराजीपंत, दत्ताजीपंत अशा अष्टप्रधानांनी शिस्त धरली. सवत्या उठवलेल्या राणीवशात पडद्याआड सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, येसूबाई, धाराऊ, दुर्गाबाई असा जनाना दाखल झाला. मंत्रघोषाच्या गजरात शुद्धीकरणाला सुरुवात झाली. आधल्या दिवसभर उपोषण करून नेताजींनी चित्तशुद्धी केली होती. प्रभाकर भटांनी त्यांना दरबारी चौकात आणले. मांडल्या पाटावर बसविले. गडाच्या बैतेदार न्हाव्याने त्यांची कोरली दाढी उतरविली. डोईचे मुंडन करून शेंडीचा संजाबी घेर राखला. नेताजींनी स्नान केले. प्रायश्चित्त घेतले. पंचकुंभात भरलेले समंत्रक जल मंत्रांच्या उद्घोषात अनंत भट आणि प्रभाकर भट नेताजींच्या मस्तकावर शिपकारू लागले. उभ्या अंगावरची कसली तरी चिकटून बसलेली अमंगल कात त्या प्रत्येक शिपकाऱ्याबरोबर झडून पडते आहे अशी विचित्र भावना नेताजींच्या मनी उठू लागली. भरला दरबारी चौक त्या अपूर्व विधीकडे भारावल्या नजरेने बघू लागला. महाराज बैठकीवरून उठले. चौरंगीवर उभ्या असलेल्या नेताजींच्या समोर आले. हातातील जानव्याचा गोफ त्यांनी नेताजींच्या छातीला उजवा धरून गळ्यात चढविला. त्या जानव्याच्या स्पर्शाने त्याहून अधिक ते चढविताना होणाऱ्या महाराजांच्या बोटांच्या निसटत्या स्पर्शाने नेताजींच्या अंगी काटा सरकून आला. मराठ्यांचा भ्रष्ट सरलष्कर त्या काट्याबरोबर पावन झाला. एक एक करीत महाराजांनी तबकातील पेहरावांची घडी नेताजींच्या खांद्यावर टाकली. ऊरभर गलबलून गेलेल्या नेताजींनी हमसा रोखत सर्वांदेखत महाराजांच्या पायांना भावभरी मिठी घातली. त्या मिठीनं खुद्द छत्रपतीच काही क्षण सुन्न झाले. हळूवार झुकत नेताजींना त्यांनी वर घेतले. अजून नेताजींची गर्दन काही वर उठत नव्हती. सर्वांना जाहीर झाले की नेताजी शुद्ध झाले, पुन्हा हिंदू झाले. पण खुद्द नेताजींनाच आपण अद्याप साफ शुद्ध झालो असे वाटत नव्हते. धनी, भावनावेगाने अतिशय घोगरट झालेले शब्द कसेबसे त्यांच्या तोंडून सुटले. त्या एकाच शब्दाने महाराजांच्या काळजातही खोलवर खळबळ माजली. बोला. महाराजांची नजर नेताजींच्या मुंडनी मस्तकावर फिरली. धनी, एक मागणं हाय पायाशी. नेताजींना उरातला कढ खोलताना कष्ट पडत होते. बोला, मोकळ्या मनी बोला. आमासनी काय पाहिजे? धनी, एक डाव नेताजी म्हणून साद घालावी. जीव घुटमळलाय ती सादाय काय? महाराजांची गर्दन गुरझबी दांड्यासारखी ताठ झाली. नेताजींचे खांदे पकडीत घट्ट धरून
महाराज म्हणाले, आत्ता तुम्हास कळून आलं, नावाची नामना कोण असते ती. गर्दन वर घ्या. नेताजीराव, तुम्ही आमचे आहात. कुठल्या तरी समंत्रक जलाने नव्हे तर महाराजांच्या ओठांतून सुटणाऱ्या नामोच्चारावर आपण साफ शुद्ध होऊ असे मानणाऱ्या नेताजींची आसुसलेली कानपाळी महाराजांच्या तोंडून आलेली ती साद ऐकताना रसरसून आली. अनेक भावनांच्या उमाळ्याने त्यांनी आपले तोंड ओंजळीत झाकण्याची धडपड केली. त्यांना ती संधी न देताच महाराजांनी कडकडून ऊर भेट दिली. स्वतःला हरवून बसल्या बैठकीवरून बघणाऱ्या संभाजीराजांच्या मनी ती ऊर भेट खोलवर रुजली. दुपारी या विधीनिमित्त पंगत मांडण्यात आली. महाराज आणि संभाजीराजे यांच्यामध्ये नेताजीरावांना इतमामाने पाटावर बसविण्यात आले. कधी नव्हे ते या पंगतीला वाढण्यासाठी पुतळाबाई व सगुणाबाई दिसत होत्या. महाराजांनी पंगतभर नजरफेर टाकीत घ्या मंडळी म्हणत इशारा दिला. तबकातील वाडगे एक एक करून चौरंगावर उठविणाऱ्या महाराजांचे नकळत सारे अनुकरण करत होते. फक्त विचारात गेलेल्या नेताजींनी मोगली गोटातील सवयीप्रमाणे भातात थेट हात घालून कालवायला सुरुवात केली होती. महाराजांनी खलबताला तोंड फोडले. जमली मंडळी जीवाचे कान करून ऐकू लागली. शिवबोलाचे हयातभर उरात जपून ठेवावे असे मोती संभाजीराजांच्या कानांच्या शिंपल्यावर उतरू लागले. समस्त मंडळीस बोलावू धाडून भेटीस पाचारण केले ते एक थोर मसलत मनी ठेवून. हे राज्य वाढीस पडले पाहिजे. आजवर इदलशाहीकडून आम्हावर मातब्बरीच्या चाली आल्या. फतेखान आला, अफजल आला, जौहर आला. आम्हास होत्याचे नव्हते होते की काय असे होऊन गेले. आईच्या प्रसादे करून आम्ही साऱ्यातून सलामत निभावून गेलो. आज इदलशाही सुमार झाली आहे. घर बखेड्यानं पार पोखरून निघाली आहे. समयास हत्यार धरून तिचा साधेल तेवढा मुलूख तोडून चालविण्याचे योजिले आहे. गनिमाच्या घरट्याच्या उंबऱ्यावर नंगे हत्यार धरल्याखेरीज आपले घरटे सुक्षेम राहावे ते होत नाही. करिता तुंगभद्रेपासून धरून कावेरी पावे तो करून इदलशाही मारण्याचा मनसुबा धरला आहे. त्यासाठी कुतुबशाहीशी दोस्ताना बांधला आहे. मोगलाईशी सुलूख साधला आहे. विजयादशमीचा मुहूर्त धरून शिलेबंदीनं आम्ही खासा प्रांत कर्नाटकावर मोहीमशीर होणार आहोत. आजवर दिली तशी समजतांनी ह्या मसलतीस इमानानं मनगट जोड दिली पाहिजे. हे राज्य थोर व्हावं ये श्रींचे मनी फार आहे. तुम्ही आम्ही सारे तिचे भूते. हिम्मत बांधून उचल घेतली तर फते देणार ती समर्थ आहे. महाराज तळपत्या डोळ्यांनी बोलत राहिले. मोहिमेचा तपशील त्यांनी खलबताच्या कानी घातला. हंबीरराव, येसाजी, आनंदराव यांना पटाईत, भालाईत, घोडाईत यांना पारखून निवडण्याचे काम जोडून दिले. आपल्या गैरहजेरीत रायगड आणि मागील राज्याचा जाबता सांगण्यासाठी महाराज मोरोपंतांना म्हणाले, प्रधान पेशवे, आम्ही मोहिमेत राहू तो पावे तो रायगड धरून मागील साहेब सुभा युवराज संभाजीराजांच्या देखरेखीखाली राहील. तुम्ही अण्णाजी, चांगोजी साऱ्यांनी त्यांच्या मसलतीने विलायती रक्षून असावे. काही संकट काळ आल्यास निभावून न्यावा. जी आज्ञा. मोरोपंतांनी हुंकार दिला. पण अण्णाजींना हा जाबता मनोमन पसंत पडला नाही. महाराजांनी आपल्या जबानीच्या वैभवाने खलबत एवढे बांधून आणले होते की प्रकटपणे अण्णाजींना कुरबुरीचा शब्द काढण्याची हिंमतही झाली नाही. महाराजांनी आपल्यावर टाकलेली रायगडाची जोखीम कसकशी त्यांच्या पश्चात सांभाळून न्यावी या विचारात संभाजीराजे गेले.
सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. खलबत उठले. भाग 76 समाप्त.